येस अंपायर रिव्ह्यू आहे, क्षमा असावी. दोनच सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे केदार देसाई तर दुसरीकडे रत्नेश सिंग, प्रिन्स, मनीष विश्वकर्मा. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय यावेळेला पंचांचा डिसिजन सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने धावेंचा श्रीगणेश केला जातोय. रत्नेश सिंग ज्याच्या बॅटमधून सिंगल धाव. प्रेक्षकांना विनंती असेल, सुझुकीची नवीन गाडी आहे, हँडल लॉक आहे, ती विनंती असेल आपण ते हँडल अनलॉक करायचं आहे, ती विनंती असेल. सुझुकीची नवीन गाडी आहे. प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली. धन्यवाद डीजे. पहिला 2 चेंडूवर पाहिले तर हलक्यात चेंडू खेळून काढले होते, धावांचा श्रीगणेश केला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. चांगला फटका, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं जात आहे. धावची संधी होईल का? येस नो, मात्र ते स्वतःला थांबवत आहेत. निर्धाव चेंडू येतोय या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू निर्धाव पाहिला आपण तर धावफलक धावा बघितल्या तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. रत्नेश आणि केदार यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर मनीष यांना गोलंदाजी मार्कवरती बघितलंय. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल धावा, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू मात्र इथे निर्धाव बघायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु खोलव्या टप्प्याच्या चेंडूला थोडासा ड्राईव्ह करून सिंगल धाव घेतली गेली. जाऊन पोचते धावा 7 वरती. साई श्रद्धा आणि प्लेयर्स SP यामधील होणारा सामना आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडासा ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन करून चेंडूला पाठवून दिला कव्हर क्षेत्रामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोचते 8 वरती. चान्स घेतला जातोय, परंतु चान्स घेण्यासाठी चांगल्या चेंडूचा इथे समाचार करत मोठे फटके खेळले जात आहेत. षटकाची समाप्ती होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहेत एकूण 8. पंचांचा पॉवर प्लेचा इशारा येतोय. थँक्यू डीजे. आमच्या डीजर मयू यावेळेला दर्शवत आहेत की पॉवर प्लेचं षटक गजर दिला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय ऐकतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक श्री प्रफुल्ल साने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून राबविण्यात आलेली स्पर्धा मानाची सन्मानाची आणि थाटामाटात एक पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जात आहे ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. सीझन 6च्या माध्यमातून आपण पाहतो. मॅचच्या दिशेनं ग्रुप ई मधील पहिला सामना आपल्या भेटीला येत असताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे प्लेयर्स SP आहे तर दुसरीकडे साई श्रद्धा नाळासोपारामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 6 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर यावेळेला सिद्धांत वारंग आहे. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन नेहमीच ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय तो सिद्धू, दुसरीकडे केदार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघ यावेळेला डायरेक्ट हिट. पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच केदार देसाई याच्या खेळायला लागतोय यावेळेला पूर्णविराम. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. रिव्ह्यू होता मला वाटतं केदारकडून. टीम रिव्ह्यू डायरेक्ट हिट गडी बाद पहिला धावचीच्या रूपाने SDJ. कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे, आता कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे, आता कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे, आता कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे. यस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दुसरीकडे प्रथमेश आहे. पत्तू आखोडी टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण अंकित जहा. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, परंतु दुसरीकडून सिद्धांत वारंग पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे धावचीच्या रूपाने खांदे थोडेसे उंचावलेले असतील, कॉन्फिडन्स थोडासा दुणावलेला असेल. दुसरीकडे पत्तू येतोय, नवीन फलंदाज आहे. प्रत्येक ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु आज मैदानात राहावं लागेल.
बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर पत्तू पुन्हा एकदा मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव. धावफलकात भर पडली जात आहे. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेनं स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूचा नक्कीच 3 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळेला उल्लेख केला मुदुर सरांनी त्यावेळेला नक्कीच प्रत्येक चेंडू इथे बेस्ट असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं जात आहे. रक्षात्मक क्रिकेट खेळलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. अजूनही पाहिलं तर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बघितला जातोय. बाकी असेल पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल कोणासाठी ठरेल नक्कीच बघणार आहोत. यावेळेला हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडूला अडवलं जाईल आणि धावचीच्या संधी होती परंतु दोन्ही फलंदाज रक्षात्मक पद्धतीने खेळतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. माफ करा 12 वरती. 12 धावा आहेत तर नक्कीच 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत चांगलं षटक. दुसरीकडून सिद्धांत वारंग धावेंना रोखा लगावण्याचा प्रयत्न केलाय. ज्या प्रकारचं षटक हाताळलं, एक अतिरिक्त धाव आली परंतु त्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक दिलंय धावेंना थोडासा कुठेतरी रोखा लगावलेला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मयूच्या दिशेनं. पहिले 12 चेंडू 13 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. एकीकडे प्रथमेश आहे, दुसरीकडे रत्नेश सिंग. प्रिन्स आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे परंतु गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाज शिव पटेल. तितकाच मोठा अनुभव आज मैदानामध्ये दर्शवावा लागेल 3ऱ्या वर्षाचा चॅम्पियनचा संघ परंतु यावेळेला 2 खेळाडूंना भेटून विस्फोटक मारा. पत्तू ज्यासाठी जाणला जातो त्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला जातोय. 4 धावा. दुसऱ्या धावामध्ये आपण पाहायला गेलं तर पण थोडासा धावेंना रोखा लगावला होता परंतु 3ऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारचा प्रहार राहिलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला दुर्गेश गोरे आहे. एक वसई तालुक्यात नामांकित एक यंग टॅलेंट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं त्यावेळेला त्याच्याकडे चेंडू गेला होता. त्या कारणास्तव सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत 18 धावा 2.2 चेंडूंचा खेळ धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ही जोडी यावेळेला मैदानात तितक्याच चांगल्याच कामगिरी करत असताना साई श्रद्धा संघासाठी परंतु यावेळेला टिप्लाय झेल संपलाय खेळ. बॅक टू द डगआउट. दुसरा गडी प्रिन्सच्या रूपानं. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुचिता त्याचं. ज्यावेळेला बघितलं तर पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्यात आला होता. चौकार खेचला गेला. दुसऱ्या चेंडूवरती चांगली फलंदाज क्षेत्ररक्षण झालं होतं त्यावेळेला. पण 3ऱ्या चेंडूवरती बघितला तर 3ऱ्या चेंडूवरती झेलचीच्या स्वरूपात गडी बाद झाला. विवेक यांना बघतोय आपण. नवीन फलंदाज आलेले आहेत. बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. बेस्ट वर्सेस बेस्टचा उल्लेख ज्यावेळेला मृदुल सरांनी केला होता नक्कीच प्रत्येक चेंडूवरती आपल्याला दोन्ही साईडने बेस्ट आक्रमकता बेस्ट खेळ आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच दोन्ही खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. एक साई श्रद्धा संघ आपण पाहायला गेलं तर स्टारकास्टने भरलेला संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे वसई विरार प्रीमियर लीग VPL सारखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं नेहमीच. साई श्रद्धामधील खेळाडू आपण पाहायला गेलं तर ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन नेहमीच पाहायला मिळतं परंतु आता थोडासा कमबॅक दुसरीकडून देखील राहिला आहे. शिव पटेल सिद्धांत वारंग. पहिलं षटक थोडंसं कुठेतरी महागडं पडलं होतं आणि त्यानंतर 2 षटकामध्ये जबरदस्तरित्या आतापर्यंत कमबॅक केला जातोय. विस्फोटक मारा केला जातो आणि त्या कारणास्तव धावफलक आतापर्यंत धावफलकावर 19 धावा. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1 टू गो. नक्कीच चांगला कमबॅक म्हणता येईल. प्रत्येकाला जुन्यात कमबॅक करण्याची संधी मिळत असेल. क्रिकेटचा खेळ सुद्धा त्याच प्रकारचा आहे. 4 षटक असतात. 4थ्या षटकामधील जर खेळ आपण बघितला तर स्वतःला कमबॅक करण्यासारखा नक्कीच आपण बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू असेल. यावेळेला मात्र थोडंसं हलक्याने खेळून पाठवलं. चेंडूला ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने गेलं परंतु 1 धाव काही रोखण्यामध्ये त्यांना अपयश येत आहे. जाऊन पोहोचते धावसंख्या 20 वरती. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. अजून येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये
काय घडेल काय बिडेल आपण नक्कीच बनणार आहोत. तोपर्यंत एक थोडासा म्युझिक ऐकूया. डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चल रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैंने आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे. पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह बघू शकतो आणि ती लाईव्ह बघत असताना दोन्ही संघांना प्रत्येक इनिंगमध्ये एक हा रिव्ह्यू असतो आणि तो दोन्ही संघांनी करून रिव्ह्यू हा वापरला गेलेला आहे. नक्कीच चौथं षटक असेल. चौथा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. येतोय हा दमदार चौकार. आज मैं लेके जाऊंगा दिल तेरा रोके कोई मुझे रोके कोई. प्रत्येक चेंडूवरती कहाणी बदलते. प्रत्येक चेंडूवरती कहाणी बदलते आपल्याला बघायला मिळत आहे. पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय. 10 पोहोचते 24 वरती. गोलंदाजी मार्कवरती सौरभ यांना आपण बघतोय. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन थोडासा लेट खेळला गेला आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला पाठवून दिलं डिक्लेअर 2 मध्ये. संख्या 2 पोहोचते 25 वरती. येणारे अजून 4 चेंडू असतील. 4 चेंडूची कहाणी काय असेल नक्कीच आपण बघणार आहोत. नक्कीच अजून येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 4 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल, किती धावांचा टार्गेट असेल, ती येणारी काळ वेळ दर्शवणार. परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक केलाय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. ज्या प्रकारचा फलंदाजी राहिले. एकीकडे आपण विवेक पांडेला पाहतोय. सुनील वैयक्तिक 3 चेंडूंचा खेळ ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट पाहायला मिळाला. 26 3.3 चेंडूंचा खेळ. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावचीची संधी गडीबाद. चांगला गॅदर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येतोय तोपर्यंत डीजे मयूच्या दिशेने. बघितलं तर चौथं षटक आहे. चौथ्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु यावेळेला बघितलं तर धावचीची संधी होती आणि ती संधी न सोडता आघाडी बाद झाला तो पुन्हा एकदा. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकामधील. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलं जातंय. चेंडू निघून जातोय थोडासा डिक्लेअर झोनच्या दिशेने. परंतु यावेळेला मात्र फेकी होईल. 1 धाव ही सहजरित्या अर्जित केली जाते. जाऊन पोहोचते 27 वरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. साई श्रद्धा आणि प्लेयर्स SP हे 2 संघ आमने सामने करतायत. पहिल्या इनिंगचा शेवट चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वरती. नक्कीच आतापर्यंत 27 शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. शेवट कशा प्रकारचं गोड होईल, कोणत्या संघासाठी गोड होईल. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केला जातो. ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिली गेले. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 28 लगावल्या जातात. येणारे 24 29 धावांचा आव्हान हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं. प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. धन्यवाद. साई श्रद्धा आणि प्लेयर्स SP यामध्ये सुरू असलेला सामना आपण बघतोय. तर 27-28 धावा या धावफलकातील लगावल्या गेलेल्या. मॅच समरीकडे बघितलं तर पहिलं षटक हाताळलं होतं मनीषाने. पहिल्या षटकामध्ये 8 धाव खर्च केला गेला. त्यानंतर सिद्धार्थ यांना पहिला आपण तर 5 धावा चांगलं षटक हाताळलं होतं. परंतु तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना या 7 धावा या लगावल्या गेल्या. आणि सौरभ यांचं चौथं षटक आपण बघितलं होतं. तर रत्नेश, केदार, प्रथमेश, विवेक, सुनील आणि सागर या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत स्वतःची धावसंख्या आहे संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 28 वरती. येणारा अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 24 चेंडूमध्ये 29ची गरज असणार आहे. मागचा सामना आपण बघितला होता 24 चेंडू आणि 24 धावांची गरज होती. तो सामना सुद्धा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने हा विजयी प्राप्त केला होता. यावेळेला बघितलं तर धावा या जास्त आहे चेंडूपेक्षा, परंतु खेळ आहे. प्रत्येक चेंडूवरती ते खेळ बदलतोय. प्रत्येक चेंडूवरती रोमांच वाढतोय आणि तो रोमांच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. कारण स्पर्धा बघितली तर स्पर्धा ही उत्तम आहे, उत्कृष्ट आहे. उत्तम आयोजन, उत्तम नियोजन असलेली स्पर्धा आणि त्याचसोबतच फलंदाज, गोलंदाज सुद्धा क्षेत्ररक्षण यांना आपण बघतोय. तर मैदानामध्ये आपला उत्कृष्ट खेळ करत असताना आपण बघतोय. सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मंचावर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा.
SPL 6 सीझन 6 मध्ये आपण सर्व बघतोय. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ग्रुप ई मधील ह्या सामने आपण बघतोय, मैदानाच्या आतमध्ये बघतोय. माझ्यासोबत जोडले गेले आहेत मृदुल मेहर सर, यांना आपण यांचा आवाज, गोड आवाज ऐकतोय. नक्कीच येणारे अजून 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये 29 ची गरज असणार आहे. नक्कीच येणारे 24-29 धावांचा आव्हान धावफलकावर. चला पंच थोडीशी घाई करा. साई श्रद्धा संघ विनंती असेल 2 सलामीवर बॅटर आपण पाहतोय. सिद्धांत वारंग, मनीष विश्वकर्मा, दोन्ही खेळाडूंमध्ये त्यात तितकीच मोठी क्षमता आहे. हे 2 फलंदाज का जर शेवटपर्यंत टिकले तर मात्र वेगळं दृश्य पाहायला मिळेल. 29 धावांचे एक माफक आव्हान मानावं लागेल, कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा, युक्तीचा एक चॅम्पियन संघ तिसऱ्या वर्षातील आपल्याला पाहायला मिळतो. चला पंच, नक्कीच क्षमता आहे, परंतु क्षमता दर्शवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये खेळ तसा करावा लागेल. पंचांनी लेट्स प्लेचा इशारा केलाय. दोन्ही संघांच्या संघनायकांना सूचना असेल की आपलं जे टायमिंग आहे ते टायमिंगच्या मध्ये जर खेळ झाला नाही तर नक्कीच आपला एक मागच्या बॅनरला जर चेंडू लागला तर आउट नाही, पण पाठी गेला तर आउट असेल. पहिला चेंडू असेल यावेळेस दुसऱ्या इनिंग मध्ये. पहिल्या चेंडूवरती बघितलं तर थोडंसं ऑफसाईडला जाऊन पचलं जातंय. पहिल्या धाव्यानिशी डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवून धावांचा श्रीगणेश केला जातोय. 29 धावांचं आव्हान असेल. पहिल्या चेंडू नंतर 1 धाव. यावेळेला काय घडतं, आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. अतिरिक्त धाव धाफाकामध्ये ऍड. आकाश गोलंदाजी मार्कवर आहे. या गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे, परंतु त्या प्रकारचा क्षमतेला साजेसा खेळ करेल का? लक्ष धाफाकावर आपण पाहायला गेलं तर 24-29चा आव्हान हे धाफाकार आपल्याला पाहायला मिळतं. पहिले 2-3 धावा धाफाकावर आहेत. नक्कीच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नक्कीच बघत असतो, पण यावेळेला या मैदानामध्ये लेफ्ट राईट कॉम्बिनेशन बघतो. यावेळेला पंच आमच्याकडे वळतील आणि अवांतर धावेचा इशारा केला जाईल. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. एकेरी धाव अजून वाढते आहे, जाऊन पोहोचते ती 4 वरती. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अडवलं जात आहे. तिथे धावची संधी आणि यस कोणतीही चुकी होत नाहीये आणि पहिला गडी बाद होईल तो प्लेयर्स SP या संघाचा. आपण बघितलं तर येस नो वेट, अति घाई संकटात नाही असा काही प्रकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घडताना बघायला मिळाला. पहिला गडी बाद झाला तो मनीषच्या स्वरूपामध्ये. 1 धाव करून त्याने आपला स्वतःचा गडी बाद केलाय. 3 चेंडू आणि 4 धावा धावफलकाकडे बघतोय. यावेळेला देखील संधी होती. चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिद्धू बॅक टू द डगआउट गेला असता तर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. सिद्धू एक संकट मोचक, एक प्लेयर संघाचा नेहमीच पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो दुसरीकडे आहे. आतापर्यंत 5 धावा धावफलकावर येत असताना 29 धावेंचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय, ऐकतोय आणि संपूर्णतः आज विरार नगरीमध्ये ज्या प्रेक्षकांच्या, खेळाडूंच्या नजरा आणि अगदी लोकप्रिय म्हणून जी स्पर्धा पाहिली जाते ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SPL अर्थातच सायबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 चेंडू 1 to go चा इशारा, 6 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. संथ गतीने सुरुवात आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आपण पाहतोय पहिले 6-7 धावा धावफलकावर येतोय तोपर्यंत DJ मयूच्या दिशेनं. दरवाजे को कुंडी मारो, कोई न बच के जाने पाए. डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए. धगा जो फील करे वो जाके तो रेड बुल गटक ले. जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी फेस्ट. नक्कीच प्रत्येक खेळाडूचं, प्रेक्षकाचं लक्ष लागलेलं असतं या SPL वरती, कारण नवीन वर्ष बघितलं तर 20 जानेवारीच्या औचित्य साधून हे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं प्रत्येक वर्षी आणि नक्कीच प्रत्येकाला त्याची आतुरता असते. प्रत्येक जण इथे आवर्जून भेट देत असतो. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देत असतात, कारण या स्पर्धेचं आयोजन, नियोजन तितकं उत्कृष्ट असतं आणि नक्कीच त्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागत असतो. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. प्लेयर्स SP वर्सेस साई श्रद्धा सुरू असलेला सामना बघतोय. धावांचं आव्हान आहे 29. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 2 पोहोचते 7 वरती.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. मयूर येतात यावेळेला मात्र थोडासा ऑफ स्पिनचा मारा होता, चेंडूला पाठवून दिलं डिक्लेअर झोन मध्ये. सिद्धार्थ आणि सौरभ यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 29 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे खेळ करायला पाहिजे नक्कीच जी चर्चा केली जाते आणि चर्चा होत असताना त्या प्रकारे खेळ सुद्धा करणं हे गरजेचं असतं. दरम्यान मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते तयार. पहिला चेंडू 1 धाव इथे फेकली गेली, त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं ऑफ स्टंपला जाऊन पाठी जाऊन पंच केलं गेलं डिक्लेअर झोन मध्ये. चांगल्या चेंडूवरती डिक्लेअर घेऊन धावसंख्या ही पुढे घेऊन जात आहेत. धावसंख्या 2 पोहोचते 9 वरती. हलक्या हालताने चेंडूला खेळलं जातंय, कोणत्याही प्रकारचा प्रेशर घेत नाहीयेत, परंतु इथे मोठी फटके खेळावे लागतील. धावांचा पाठलाग करायचा आहे, धावांचा पाठलाग करत असताना त्यासाठी मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. आणि पुढचा चेंडू यावेळेला थोडासा पंच करायचा होता, बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. आणि यावेळेला अजून 1 धाव अर्जित केली जाईल. धावफलक धावा आहेत त्या एकूण 10. आतापर्यंत पहिल्या तर दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, धावा आहेत 10. वेळेला पुन्हा एकदा मात्र रक्षात्मक पद्धतीने खेळायचं होतं, परंतु चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि या षटकातील पहिला निर्धाव चेंडू हा आपल्याला बघायला मिळतोय. आता पाहिलं तर समीकरण बदलता येणारे 14 चेंडू असतील आणि 14 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असणार आहे. 5 धावा या जास्त आहेत, परंतु 5 धावा किती जास्त असतात ते आपल्याला पाठच्या सामन्यामध्ये बघायला मिळालं होतं. नक्कीच त्या सामन्यामध्ये 24 चेंडून 24चा पाठलाग करायचा होता, परंतु तो सुद्धा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तो सामना जिंकला होता. पुन्हा एकदा पाहिलं तर हलक्याने चेंडूला खेळून केलं जात आहे. धावसंख्या 2 पोहोचते ती 11 वरती. अरे शेवटचा चेंडू असेल, 1 to go चा इशारा येतोय. पंच गंभीर आपण तिथे तटस्थ पाहतोय यांना. मयूर गोलंदाजी मार्गावरती पुन्हा तयार आहे. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं, हलक्या हाताने चेंडूला प्रत्येक खेळ गेला, कोणताही मोठा फटका आला नाही, परंतु यावेळेला मात्र उजवेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला गेला होता आणि ही अवांतर धावफलकाची अर्जित केली जाईल. 12 धावफलकाची धावा लगावल्या जातात. थोडंसं दिशाहीन चेंडू आपल्याला बघायला मिळाला होता. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. यामध्ये मात्र थोडासा लेग स्टंपचा मारा होता, चेंडूला ड्राईव्ह करून थोडासा डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा पाठवून दिलं गेलं आणि धावफलक धावा पाहिल्या तर 13. येणारे अजून 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण बघणार आहोत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाववान आहे ते 29. देऊया संधी एकदा DJ मयूर यांना. धन्यवाद DJ. नक्कीच टायमर कडे लक्ष असू द्या, पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेचं षटक असेल. 5च्या इनिंग मध्ये बघितलं तर पॉवरफुल ठरलं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, म्हणजेच साई श्रद्धासाठी. परंतु आता हे षटक जे आहे 6 चेंडू असतील, पॉवर प्ले आहे, पॉवरफुल कोणासाठी ठरेल आपण नक्कीच बघणार आहोत. प्लेयर्स SP आपण यावेळेला बघतोय. या इनिंग मध्ये 12-16चा अजून मॅच बाकी आहे. 12-16ची गरज असणार आहे, परंतु 12-16 कोणासाठी योग्य ठरतील ते नक्कीच आपण येणाऱ्या चेंडूमध्ये बघणार आहोत. पॉवर प्लेचे षटक घेऊन आलेत रोहित, गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. नक्कीच सिद्धार्थ आणि सौरभ दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आहेत. पहिला चेंडू असेल पॉवर प्ले मधील पहिला चेंडू. SPL सीझन 6 मधील सामने सुरू आपण बघतोय. दुसऱ्या दिवसातील ग्रुप E मधील आपण सामने बघतोय. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणतीही चुकी नाही, परंतु तटस्थ असताना दोन्ही फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरतोय. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव जातोय. धावफलकी धावा आहेत एकूण 13. यावेळी मात्र कोणतीही चुकी न करता थोडासा फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूला पाठवून दिला डिक्लेअर झोन मध्ये आणि या षटकातील 1 धाव ही अर्जित केली जाऊन पोहोचते 14 वरती. आता मात्र येणारे 10 चेंडू आहेत, 15ची गरज असणार आहे. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला आतापर्यंत 14 धावा आहेत. आता उलटी गिनती खऱ्या अर्थानं चालू आहे. येणारे 10-15 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. 29 धावांचं आव्हान धावफलकावर. 2 खेळाडूंमध्ये क्षमता देखील त्याच प्रकारची आहे. एकीकडे सौरभ विश्वकर्मा
नक्कीच एक गोष्ट आपण बघितली तर वारंवार प्रहार केला जातोय, प्रहार करत असताना परंतु कोणताही चेंडू निर्धाव जाणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते, कारण प्रहार केल्यानंतर सुद्धा सिंगल धावेवरती भर दिला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू असेल, यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुट लावून पंच करायचा होता, वन बाउन्स चेंडूला गॅदर केलं जात आहे आणि हा मात्र निर्धाव चेंडू दुसरा असेल या षटकामध्ये. पॉवर प्ले षटक आहे, 8-14चा मॅच अजून बाकी असेल, अजून पॉवर प्ले षटकातील 2 चेंडू बाकी असणार आहेत. नक्कीच पॉवर प्ले षटक म्हटलं तर एक हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं, परंतु सिद्धांत वारंग ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत प्रभावित करणारं काम राहिलंय, सुपर ब्लाइंड लेन टप्पा सर्व काही एक अटॅकिंग फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळतं, परंतु सिद्धू ह्या खेळाडूला थांबवणं कितपर्यंत योग्य आहे. सिद्धू यावेळेला आक्रमकतेचा सितारा म्हणून नेहमीच ज्या खेळाडूकडे पाहिलं जात होतं, यावेळेला त्या प्रकारचं बॅट्सविंग आपण पाहू शकतोय. ऑन साइडच्या दिशेनं अफलातून स्ट्रोक, टकाटक चौकार. आता मॅच इक्वेशन काय आहे? मॅच इक्वेशन आता यावेळेला येणारे 7 चेंडू 10 धावा धाफळकावर अजून देखील लगवायचे आहेत. सिद्धू त्या प्रकारची फलंदाजी करण्यात जाणतं. एक मॅच विनर नेहमीच ज्या खेळाडूकडे पाहिलं जातंय तो सिद्धू सलामीवीर फलंदाज अजून देखील दुसरीकडे आहे. वैयक्तिक आतापर्यंत चांगली खेळी करत असताना 11 चेंडू 11, परंतु यावेळेला बॅक टू द डगआउट सिद्धू च्या खेळीला लागते पूर्ण विराम. यस डीजे दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए, सारा हो करके इशारे, हो लड़की हो लड़की. नक्कीच पॉवर प्ले षटक आपण बघितलं होतं, पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू हाताळला, त्यानंतर सलग दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव, 14 चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवरती मात्र भेदक फटका होता. ऑन साइडला आपण बघितलं चौकार गेला होता, परंतु 6व्या चेंडूवरती आपल्याला गडीबाद होताना पाहिलं. सिद्धार्थच्या रूपाने गडीबाद झाला. आता मात्र येणारे 6 चेंडू असतील. 6-10चा मॅच आहे, कोणासाठी तो नक्कीच फायदेमंद ठरेल, नक्कीच आपण बघणार आहोत. 5च्या मॅचमध्ये सुद्धा काही असाच मॅच आपल्याला बघायला मिळाला, 6 चेंडू 10चा मॅच आपल्याला बघायला मिळाला होता, परंतु तो मॅच करत असताना प्रत्येक जण इथे टाळ्या वाजवत होता, प्रत्येक चेंडूवरती शिट्टा होत होता. यावेळेला मात्र हबीब गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 6-10चा मॅच आहे, नक्कीच कोणासाठी पॉवरफुल ठरेल आपण बघणार आहोत. साईबा प्रीमियर लीग पर्व 6 आपण बघतो या विरार नगरीमध्ये. प्रत्येक प्रेक्षकांचं खेळाडूंचं इथे येण्याची उत्सुकता आपल्याला बघायला मिळतं आणि ती उत्सुकता नक्कीच या स्पर्धेला कुठेतरी उंचावर नेऊन ठेवत असते. नक्कीच वसई विरारचा वर्ल्ड कप संबंधित अंडरआर्म क्रिकेट बॉक्स मधील ही स्पर्धा आपण बघतोय आणि त्या स्पर्धेचं उत्तम आयोजन, उत्तम नियोजन असलेलं आपण बघतोय. येणारे 6 चेंडू 10 धावांची गरज असणार आहे. सुरू असलेला सामना प्लेयर्स एसपी वर्सेस साई श्रद्धा. पहिला चेंडू थोडा अवांतर बघायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती अवांतर धाव जाऊन पोहोचते. धावसंख्या 20 वरती. 6-9चा मॅच आहे, मॅच हिट आहे. थंडीमध्ये गरमी देणारा हा सामना आहे. प्रत्येक जण इथे नक्कीच टाळ्या वाजवतील, कारण टाळ्या वाजवल्यानंतर प्रत्येकाचं आयुष्य हे वाढत असतं. नक्कीच पुढे बघणार आहोत. हबीब गोलंदाजी मार्कवरती आहेत, स्वतः कप्तान आहेत आणि कप्तानी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र पंच करण्याचा प्रयत्न, आउटफील्ड. पंचांचा नक्कीच इशारा येईल यावेळेला. नक्कीच पंचांचा इशारा येतोय चौकार आणि हा मच निडेड चौकार आपल्याला बघायला मिळतोय. टकाटक चौकार. या चौकारानिशी वातावरण बदलतंय, समीकरण बदलतंय. 6-10चा मॅच होता, परंतु आता मात्र 5चा मॅच असेल. हबीब यांना गोलंदाजी मार्कवरती बघितलं तर पहिल्या चेंडूवरती थोडासा अवांतर, त्यानंतर चौकार आला होता. यावेळेला हलक्या त्याने खेळून काढलं जाते. प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. सौरभ यांची फलंदाजी आतापर्यंत बघितली तर मॅचमध्ये जशी फलंदाजी गरजेची आहे त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच तोच प्रयत्न असावा लागतो, कारण जर आपल्याला संघ हा विजयाच्या दिशेने घेऊन जायचा असेल तर. मॅच सुरू आहे. प्लेयर्स एसपी वर्सेस साई श्रद्धा. 29 धावांचं आव्हान होतं आणि 29 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये 4ची गरज असणार आहे. हबीब यांना बघतोय आपण, गोलंदाजी मार्कवरती आहेत. तिसरं षटक बघितलं होतं, पॉवरफुल ठरलं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी, परंतु चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती जो चौकार आला तो प्रेशर रिलीज करणारा चौकार होता.
दरम्यान पुढचा चेंडू असेल सिद्धार्थ आणि सिद्धेश याच्यासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न, धावची संधी होईल का, परंतु फंबल होत आहे. फंबलचा फायदा एकेरी धावेमध्ये आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वरती. आता मात्र येणार 3 चेंडू, 3ची गरज असणार आहे. 3-3चा मॅच आहे. माफक सोपं कठीण म्हणता येईल, परंतु कठीण करण्यासाठी क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला त्यासाठी प्रयत्न करावा लागणार. नक्कीच चांगली फलंदाजी म्हणता येईल सौरभ यांच्याकडून आणि सिद्धेश यांच्याकडून. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅजाची संधी होती. चेंडू हवेत राहिला होता थोड्या वेळासाठी, वेगळी तो चेंडू हाताला लागला सुद्धा होता, परंतु झेल तो टिपला गेला नाही. यासाठी स्वतःला झोकून देणं गरजेचं होतं आणि ती झोकून दिलं होतं, परंतु पाहिलं तर तो चेंडू हाताची कडा चाटून निघून गेला तो ऑफ रिझन मध्ये आणि 1 धाव सुद्धा अर्जित केली जाते. आता मात्र येणारे 2 चेंडू बाकी असतील. शेवटचे 2 चेंडू आहेत. 29 धावांचं टायमरकडे लक्ष असणार आहे आपलं. रिव्ह्यू साठी 2 मिनिटं आपली गेलेली होती. 1 मिनिट असेल, नक्कीच टाइम ऍडजस्ट केलं जाते. नक्कीच वेळेचं बंधन जी होतं, एक क्षेत्ररक्षक आहे तो बाहेर जाईल, कारण 15 मिनिटाचा जो अवधी असतो त्या अवधीमध्ये जर आपण इनिंग संपवली नाही तर मग नक्कीच एक प्लेयर जो आहे, एक फलंदाज, एक क्षेत्ररक्षक आहे तो मैदानाच्या आतमध्ये बाहेर जात असतो. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 2ची गरज असेल. क्षेत्ररक्षण काहीसं पाहिलं तर टेस्ट क्रिकेटच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. टीम मीटिंग्स चर्चा जास्त केली जाते, त्यामुळे वेळेचं बंधन जे आहे ते नक्कीच ठेवलं गेलं या स्पर्धेमध्ये आणि ते वेळेचं बंधन पाळत असताना काही नियम व अटी आहेत. त्या नियम व अटी सर्वांना लागू असतील आणि त्याच जोरावरती आपण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक जो आहे तो मैदानाच्या बाहेर जातोय. दरम्यान हबीब यांचा 5वा चेंडू असेल. 2 धावांची गरज आहे. यावेळी मात्र चेंडूला टॅप पद्धतीने खेळून काढले आणि 1 धावा घेण्यामध्ये ओव्हरथ्रोचा फायदा होता का, परंतु नाही, बॅकअप चांगला मिळतोय. आता मात्र 1 धाव 1ची गरज आहे. क्षेत्ररक्षण बघितलं तर आक्रमक क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षकाने मध्ये थोडीही चुकी केली तर मात्र थोडासा सामना हा झुकू शकतो. प्रत्येक चेंडूवरती रोमांच पाहायला मिळतो. या स्पर्धेचा जेव्हा उल्लेख केला जातो त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक मॅचमध्ये रोमहर्षकता, रोमांच आपल्याला बघायला मिळत असतो. जसा पाठच्या सामन्यामध्ये बघायला मिळाला, कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाला होता. आणि नक्कीच प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी इथे स्वतःला 100% झोकून देत असतो आणि तोच झोकून देणं हे विजयाच्या दिशेने घेऊन जात असतं. नक्कीच पुढचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. 29 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र या मॅच येऊन थांबले 1 चेंडू 1 वरती. चांगला, नक्कीच प्रेक्षकांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा चेंडू आहे, जोरदार टाळ्या एकदा. रोमांचक सामना आहे, थंडीमध्ये गरमी देणारा सामना, कारण प्रत्येक जण या गरमीमध्ये नक्की खेळलेला आहे. जे चेंडू बघतायत, जे चेंडू मॅच बघतायत त्या मॅचमध्ये सुद्धा प्रत्येकाला रोमहर्षकता येत असते. हबीब गोलंदाजी मार्कवरती आहेत, तर फलंदाजी मार्कवरती पाहिलं तर सिद्धेश यांना आपण बघतोय, माफ करा सौरभ आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, संघाला नेऊन ठेवायचं होतं विजयाच्या दिशेने आणि त्याच प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 1 चेंडू 1चा मॅच. हबीब गोलंदाजी मार्कवरती तयार आणि यावेळेला मात्र चेंडू पाठवून दिलाय डिक्लेअर झोन मध्ये आणि सामना जिंकलाय तो प्लेयर्स. धन्यवाद दीदीजी. प्लेयर्स